प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये काहीतरी मोठं घडू पाहते. कल्याणच्या राजकारणामध्ये एखादी मोठी घटना घडू पाहते याची सूतोवाच मी ह्या आधीच्या कल्याण डोंबिवलीच्या संदर्भातील विशेषतः महेश गायकवाड यांच्या संदर्भात बनवलेल्या व्हिडिओमध्ये व्यक्त केले होते. त्यावेळेला मी म्हणालो होतो की महेश गायकवाड हे पुन्हा ग्रह वापसी करणार आहेत का? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना ते ज्या पक्षाचे उमेदवार नेते होते, शहर प्रमुख होते, त्या शिवसेनेनं त्यांना निवडणूक नाकारलं आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीची भावना निर्माण झाली. कार्यकर्त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे महेश गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोर या नात्याने उडी घेतली. अर्थात पक्षाने त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली, त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महेश गायकवाड यांनी दिलेली टक्कर, टफ फाईट, तगडी टक्कर आपल्या सर्वांना माहिती आहे. अगदी त्यावेळेला महेश गायकवाड आमदार होतील असा कयास अनेकांनी बांधला होता, परंतु त्या निवडणुकीमध्ये महेश गायकवाड यांचा पराभव झाला. अर्थात हा पराभव महेश गायकवाड मानायला तयार नाही. त्याचं म्हणणं आहे की मला कल्याण पूर्वेतील सुमारे 54 ते 55 हजार जनतेनं जे मतदान केलेलं आहे ते खरं मतदान आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे मी पराभूत झालेलो नाही. हा एक प्रकारे माझा नैतिक विजय आहे. मी विजयी झालेलो आहे असं महेश गायकवाड यांनी बोलून दाखवलेलं आहे. अर्थात निवडणुका म्हणलं की जय पराजय येणार, कोणतरी एक उमेदवार जिंकणार, बाकीचे हारणार, तो भाग वेगळा आहे. परंतु अलीकडच्या राजकारणातील विशेषतः कल्याणमधील राजकारण जर आपण पाहिलं तर एका वेगळ्या दिशेनं वारं वाहू लागलेलं आहे. महेश गायकवाड पुन्हा शिवसेनेमध्ये येणार अशी जोरदार चर्चा संपूर्ण कल्याणमध्ये आहे, रंगलेली आहे. अर्थात मागील 8 दिवसाआधी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची त्यांच्या घरी भेट घेतली. दोघांमध्ये बरीच वेळ चर्चा रंगली. अर्थात या भेटीची दखल महाराष्ट्रातल्या प्रमुख मीडियाने सुद्धा घेतली होती. या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पाचे निमित्त साधून, गणपती जे आलेले आहेत, गणपती उत्सव त्याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते, महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट महेश गायकवाड यांच्या घरी भेट दिली. महेश गायकवाड यांच्या घरी ते फक्त एकटे गेले नाही, तर त्यांच्यासोबत त्यांचा लवाजमा आणि कल्याणचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांना घेऊन ते गेले. या भेटीतून, ही भेट फक्त गणपती बाप्पाच्या पाया पडण्यासाठी, दर्शनासाठी नव्हती. अर्थात ते वरवर दाखवण्यात येते की दर्शनासाठी गेलो वगैरे वगैरे, ते दाखवावं लागते. परंतु ह्या भेटी साध्या आणि सुध्या नसतात. ही सहज घडलेली भेट नसते. गणपती बाप्पाचं दर्शन ते त्यांच्या घरातही घेऊ शकत होते, स्वतःच्या रवींद्र चव्हाण, किंवा ते स्थानिक आमदाराच्याही घरी जाऊन आले, तिथेही ते गणपतीचं दर्शन घेऊ शकत होते. किंवा त्याचे जे समर्थक आहेत, भाजपाचे किंवा रिपब्लिकन पक्षाचे किंवा आणखीन शिवसेनेचे, त्यांच्या ठिकाणी जाऊ शकत होते. परंतु शिवसेनेनं निलंबित केलेल्या एका नेत्याच्या घरी जाणं, आणि ते देखील आपल्या सौ पक्षाच्या
उमेदवाराच्या विरुद्ध ज्यानं बंडखोरी करून निवडणूक लढवली त्या नेत्याच्या घरी जाणं यामध्ये फार मोठं राजकारण दडलेलं राहतं आणि ते राजकारण दडलेलं आहे असं मला असं या कल्याण पूर्वेतील जनतेचं चर्चा आहे, जनतेमध्ये चर्चा आहे. महेश गायकवाड यांची घर वापसी होणार की नाही होणार हा प्रश्न वेगळा आहे, परंतु रवींद्र चव्हाण त्यांच्या घर भेटीने महेश गायकवाड यांच्या घरच्या भेटीने एक प्रकारे महेश गायकवाड हे घर वापसी करणार यावरती शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सध्या कल्याणच्या जनतेमध्ये रंगलेली आहे. बघूया, घोडा मैदान जवळ आहे. महेश गायकवाड शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, पुन्हा जाणार की आणखी काही वेगळं राजकारण त्या ठिकाणी घडतंय यावरती आपलं लक्ष असणारच आहे. परंतु मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, आताही पुन्हा त्या गोष्टीचा मी पुनरुच्चार करतो की महेश गायकवाड ही कल्याण पूर्वमध्ये एक उभरती ताकद आहे. या शक्तीकडं एक शक्ती आहे, या शक्तीकडं कल्याण पूर्वेतील राजकीय लोकांना, राजकीय मंडळींना दुर्लक्ष करता येणार नाही. कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महेश गायकवाड हा एक हुकमाचा यक्का ठरेल एवढं मात्र निश्चित आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष ते देखील एका महाशक्तिशाली पक्षाचा, म्हणजे स्वतःला जे महाशक्तिशाली म्हणवतात त्या पक्षाचा नेता, प्रदेशाध्यक्ष थेट महेश गायकवाडच घरी जातो याचे बरेच काही अर्थ निघू शकतात. अर्थात काय घडतंय काय घडणार नाही हे आपण पुढील या काळामध्ये पाहणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.